Hello friends, 1 minute cannot change your life, but a decision taken in 1 minute can change your life. आणि म्हणूनच मित्रांनो आपण आयुष्यात कोणते डिसिजन्स घेतो दॅट मॅटर्स अ लॉट. आज आपण आजचा व्हिडिओ घेऊन आलो आहे ज्यामध्ये आपण आत्तापर्यंत मागचा एक व्हिडिओ बघितला असेल ज्यामध्ये टॉप 10 MBA कॉलेजेस जे आहेत त्याबद्दल आपण बघितलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांच्या एन्क्वायरीज होत्या, बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की सर आम्हाला MBA साठी कोणतं कॉलेज महत्त्वाचं आहे, कोणत्या कोणत्या पद्धतीच्या ज्या काही एंट्रन्स आम्ही ज्या दिल्या आहेत त्यापैकी MBA CETचा रिझल्ट लागला आहे, कोणते कॉलेजेसला प्रेफरन्स द्यावे, काय करावं, माझ्या स्कोअरला कोणता व्हॅलिड असेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर स्टार्ट करूया व्हिडिओला. टॉप MBA कॉलेजेस, मग याच्यामध्ये नेमके काय काय आहे. पहिली गोष्ट, MBA करावं की न करावं, MBA आणि किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स कशाला कंटिन्यू करावं. सो मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा दिस इज कम्प्लिटली डिपेंड्स ऑन यू. तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, तुमचा स्वभाव कसा आहे आणि तुम्हाला नेमकं काय आवडतं. जर तुम्हाला चॅलेंजिंग जॉब्स आवडत असतील, पॅकेजेस मॅटर करत असतील तर अशा केसमध्ये MBA हे तुमच्यासाठी चांगलं करिअर असेल. जर तुम्हाला सेटल लाईफ आवडते, काहीही असो आपला पगार येत राहिला पाहिजे आणि व्यवस्थित पाहिजे, जास्त काम करायला नको, या टाईपमध्ये तुमचे मूड स्विंग्स होत असतील तर अशा केसमध्ये तुम्हाला जे आहे तर साधारण गव्हर्नमेंट जॉब जो आहे तो जास्त बेनिफिशियल असेल. सो या दोन्हीपैकी तुमचा स्वभाव कुठला आहे त्यानुसार डिसाईड करा. आताच्या रिझल्टनुसार सगळ्यात महत्त्वाचं, जर आपला जो काही स्कोअर आहे तो जर चांगला स्कोअर असेल, मीन्स आय एम सेइंग दॅट 85% जास्त असेल तर अशा केसमध्ये कॉलेजेस चांगले मिळण्याचे चान्सेस बनत आहेत. अशा केसमध्ये तुम्हाला वाटतं MBA करायचं आहे तर तुम्ही कॅप राऊंडमध्ये स्वतःला एनरोल करून तुम्ही ते मिळवू शकता. अदरवाईज जर तुमचा स्कोअर त्यापेक्षा कमी असेल, सर एखादं साधं कॉलेज भेटलं आणि तिकडे मी MBA केलं, 2 वर्ष दिले आणि मग मला चांगल्या पॅकेजची नोकरी भेटली वगैरे, तर चान्सेस खूप कमी आहेत मित्रांनो. कारण जर मी म्हटलं समजा चांगलं कॉलेज जर मिळालं तर त्यातूनच तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर जर चांगल्या कॉलेजला तुम्हाला एंट्री मिळाली, चांगलं पॅकेज त्या ठिकाणावरनं मिळेल. कॉलेज खराब असेल किंवा कॉलेजमध्ये तेवढ्या चांगल्या लेवलची जर फॅकल्टीज असतील किंवा ज्या पद्धतीचं ॲटमॉस्फिअर पाहिजे ते जर नाही भेटलं तर 2 वर्ष मित्रांनो वी आर जस्ट गोइंग टू पोस्टपोन आवर डिसिजन. आपलं जॉबसाठीचं जे आपण विचार करतोय, जो जॉब मला आत्ता पाहिजे ते डिसिजन आपण फक्त 2 वर्ष पुढे ढकलतोय. चांगलं कॉलेज नाही मिळालं तर. म्हणून मित्रांनो चांगलं कॉलेज मिळणं खूप जास्त महत्त्वाचं बनतं. अदरवाईज आपला पैसाही वेस्ट जाईल आणि आपला वेळही वेस्ट जाईल. पैसा एक वेळ कमावता येईल पण गेलेली वेळ परत येत नसते. आणि म्हणून मित्रांनो आपण काय करायला हवं, योग्य डिसिजन घ्या, तुमच्या स्कोअरनुसार डिसाईड करा. टॉप 10 कोणते कोणते कॉलेजेस आहेत याबद्दलचा व्हिडिओ मी ऑलरेडी बघितला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल, एकदा जस्ट पुन्हा एकदा तो बघून घ्या. मित्रांनो आपल्या स्कोअरनुसार कोणता कोणता स्कोअर आहे आणि तिथे आपल्याला काय काय करायला पाहिजे, कशा पद्धतीचे कॉलेजेस आहेत, पहिले काही कॉलेजेस आहेत त्यांचे मागच्या वर्षीचे स्कोअर कट ऑफ काय होते त्याबद्दल आज पहिल्यांदा आपण डिस्कस करूया. सगळ्यात पहिल्यांदा पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आणि मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये, 2 युनिव्हर्सिटीमधले कोर्सेसच्या बाबतीत आपण समजून घेऊया. MBA हा कोर्स आहे पुणे युनिव्हर्सिटी थ्रू आणि जो MMS आहे, जर मी म्हटलं समजा MBA काय मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, दुसरा MMS मास्टर इन मॅनेजमेंट स्टडीज, हा मुंबईसाठीचा कोर्स. मग जर मी म्हटलं समजा दोन्ही पण PG म्हणून कन्सिडर केले जातात, मग त्यातलं जर मी म्हटलं समजा जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट JBIMS ज्याला म्हटलं जातं दॅट इज MMS थ्रू आपल्याला, म्हणजे MMS कोर्स जो चालतो MBA CET थ्रू जर तुमचं 99.9% असेल, हा लास्ट इयरचा कॅप राऊंड 3rdचा कट ऑफ आहे. म्हणजे यांच्या जवळपास 99.9 ह्या जवळपास जर तुम्ही असाल तर तुम्ही इकडे जाऊ शकता. 9.96 हा जर असेल तर अशा केसमध्ये सिडनेहम आहे. नंतर वेलिंकर इन्स्टिट्यूट आहे 99.93च्या रेंजमध्ये. सो ओव्हरऑल जर मी म्हटलं हे 10 कॉलेजेस आहेत, या 10 कॉलेजेसमध्ये 99% पर्यंत या लिस्टमध्ये 10 कॉलेजेस जे ते कन्सिडर करण्यात आलेले आहेत. यामध्ये पहिला आहे जमनालाल बजाज, सिडनेहम इन्स्टिट्यूट, वेलिंकर इन्स्टिट्यूट, पुंबा एक आहे पुणे युनिव्हर्सिटीमधला MBA वाला जो आहे पार्ट, SIES कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट, SIES जे आहे ते मुंबईमधलं, त्याचा कोड इथे मित्रांनो दिलाय. मित्रांनो मी ही सगळी लिस्ट जी आहे ती लिंकमध्ये टाकेल, त्या लिंकवरनं तुम्हाला सारथी एज्युकेशनच्या पार्टवरती मी टेलिग्रामवरती ही जी लिंक आहे
PDF आहे ही मी त्याच्यावरती शेअर करतो सो दॅट तुम्हाला सुद्धा एक अंदाज येऊन जाईल नेमके स्कोर्स जे आहेत ते आणि कोर्स कोड जे असतात. कोड महत्त्वाचे आहे मित्रांनो. चॉईस कोड नाव जरी सारखे असले तरी चॉईस कोड वेगवेगळे. चॉईस कोड व्यवस्थित बघून घ्या. त्या चॉईस कोडनुसार फॉर्म भरताना आपल्याला टाकायचे आहेत सो दॅट त्याच कॉलेजला आपण प्रेफर करू. नंतर मी जर म्हटलं समजा या पहिल्या 10 लिस्टमध्ये 10ची लिस्ट आपण पहिले पण बघितली आहे. त्यामध्ये COEP आणि इंदिरा कॉलेज, इंदिरा नव्हतं घेतलं आपण, त्यामध्ये पुंबा घेतलं होतं. हे 2 कॉलेजेस त्यामध्ये सुद्धा होते. लिस्टनुसार जर मी म्हटलं तर अजून एक ॲड झाले इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगवाला जो पार्ट आहे याचा चॉईस कोड बघून घ्या. हा वाला 6179101110 हा वाला जो आहे. सो हे कॉलेजेस आहेत मुंबईमधले जे MBA प्रोव्हाइड करतात. आणि बाकीचे काही कॉलेजेस आहेत की जे MMSचा कोर्स जसं की JBIMS असेल, सिडनेहम असेल, वेलिंकर असेल, त्यानंतर SIES आहे, चेतना आहे, MET आहे आणि लाला लजपत राय आहे. हे इन्स्टिट्यूट आहेत की हे 99% रेंजमध्ये आपल्याला भेटतील. जर मी म्हटलं यापेक्षा सर 99% आमचं नाही आहे मग आम्ही हे कॉलेजेस नाही टाकावे का? बिनधास्त टाका. सुरुवातीचे प्रेफरन्स जे असतात त्या सगळ्या सुरुवातीला तुम्ही पहिले 10 कॉलेजेस टाकू शकता. तुम्हाला नाही भेटलं तर हरकत नाही, पण आपण टाकलेच नाही कॉलेजेस, प्रेफर केलेच नाही असं नको व्हायला. म्हणून सुरुवातीला तुम्ही ते सगळे कॉलेजेस टाकू शकता. जर तुमचं 97.5% आहे तरी पण टाकून द्या. यदा कदाचित कास्टनुसार म्हणा कुठेतरी नंबर लागला तर त्यातून प्रेफर केला जाईल. अदरवाईज आपल्याला भरपूर कॉलेजेसची लिस्ट असते, भरपूर कॉलेजेस फिल करायचे असतात. अशा केसमध्ये जे ऑप्शन्स आहेत त्यामध्ये आपण टाकायला हरकत नाही. जर मी म्हटलं समजा पुढे 98 किंवा 97 ह्या पर्सेंटाईलच्या रेंजमध्ये काय आहे. 98 पासून मित्रांनो सुरू होतं विवेकानंद इन्स्टिट्यूट जे आहे, विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचा IMSR. कशातलं? IMSR मुंबईमधलं जे आहे ते वाला इन्स्टिट्यूट आहे. 98.84% त्याचा कट ऑफ होता. 1131 हा त्याचा रँक होता. सो ह्या पद्धतीने जर मी म्हटलं रँक वाईज प्लस कट ऑफ जो आहे तो पण या ठिकाणी देण्यात आलेला आहे. रिझवी इन्स्टिट्यूट साधारण 97.93चा कट ऑफ होता आणि MMS कोर्स जो आहे तो दिला जातो. त्यानंतर मुंबईमधला ठाकूर इन्स्टिट्यूट, ज्याला ठाकूर इन्स्टिट्यूट म्हणून ओळखलं जातं, जगडू सिंग चॅरिटेबल ट्रस्ट यांचं. सो ठाकूर इन्स्टिट्यूट आहे त्यांचं साधारण 97.38 हा त्यांचा कट ऑफ आहे. त्यानंतर हे लास्ट इयरचे कट ऑफ आहेत मित्रांनो. ह्या वर्षी थोडंफार प्लस मायनस याच्यामध्ये होऊ शकतं. त्यानंतर श्री CE सोसायटीज इंदिरा हे पुन्हा एकदा पुण्यामधले जे इंदिरा कॉलेज आहे टॉपमध्ये असणारे पुण्यातले जे कॉलेजेस आहेत त्यांच्यापैकी एक. 85 साधारण 87 वाला लास्ट कट ऑफ त्यांचा आहे. पण ज्यांचं 85 प्लस कट ऑफ असेल त्या सगळ्या लोकांनी इंदिरा जो आहे तो प्रेफर करू शकतात. इंदिरा कॉलेज ते ॲड करू शकतात त्यामध्ये फॉर्म भरताना. त्यानंतर मी म्हटलं समजा सेंट फ्रान्सिस आहे मुंबईमधलं ते वाला एक कॉलेज आहे. त्यानंतर अल्केश दिनेश मोदी इन्स्टिट्यूट जे आहे, ज्या लोकांना अकाउंटिंगमध्ये किंवा फायनान्समध्ये जास्त कोर इंटरेस्ट आहे अशा लोकांना हे कॉलेज जे मोदी कॉलेज जे ते मोदी इन्स्टिट्यूट जे आहे ते जास्त बेनिफिशियल असेल. हे वालं आणि आणखी एक जर मी म्हटलं सिडनेहम फायनान्ससाठी खूप जास्त स्पेशल हे कॉलेजेस बनतात. त्यानंतर ॲग्नेल आहे, हे पण कॉलेज आहे 94.98% आहे. त्यानंतर SCES इंदिरा कॉलेज जे आहे तातवडेमधलं 93.67% त्यांचा जो आहे तर लास्ट इयरचा होता. यानंतर जर मी म्हटलं समजा मग अजून कोणते बनतात कॉलेजेस. टॉप 20मध्ये जर मी म्हटलं तर एवढे लोक येतात. इंदिरा ग्लोबल स्कूल म्हणून जो आहे 93.05. भारती विद्यापीठचं जे आहे नवी मुंबईमधला, पुण्यातलं वेगळं, नवी मुंबईमधलं जे भारती विद्यापीठ आहे 91.9922 हा त्यांचा लास्ट इयरचा कट ऑफ होता. ते एक कॉलेज आहे. डॉक्टर DY पाटील युनिटेक सोसायटी हे पिंपरीमधलं जे DY पाटील कॉलेज आहे ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये अवेलेबल आहे. मित्रांनो DY पाटील हे इन्स्टिट्यूट सिलेक्ट करताना खूप जास्त गरजेचं आहे. कोड बघणं खूप महत्त्वाचा कोड आहे 6104101110. ठीक आहे. का बरं एवढं मी सांगतोय? कारण DY पाटील नावाचे भरपूर म्हणजे त्यांचेच इन्स्टिट्यूट आहेत. मग त्या इन्स्टिट्यूटपैकी आपल्याला चूज करताना एक्झॅक्टली लक्षात आलं पाहिजे. अदरवाईज असे पण त्यांचे काही कॉलेजेस आहेत की जिकडे 50-60% असल्यानंतर पण ॲडमिशन भेटतं, कळतंय. आणि म्हणून थोडंसं याच्या बाबतीत थोडी काळजी घ्या. जर मी म्हटलं समजा नंतर आहे महात्मा एज्युकेशन सोसायटीचं पिल्ले इन्स्टिट्यूट हे वालं 91% वरती. त्यानंतर दुर्गादेवी सराफ
हे इन्स्टिट्यूट आहेत 90% विद्यालंकार वेल नोन नाव आहे, 90%. रामदेव बाबा कॉलेज नागपूरमधलं आहे हे मित्रांनो, 25 रँक आहे. मी ॲज इट इज जी लास्ट कट ऑफची जी लिस्ट आहे त्यानुसार हे सगळे सांगतोय. त्यानंतर मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचं जे काही वाडिया कॉलेज आहे, वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड स्टडीज अँड रिसर्च, हे एक आहे जे MBA प्रोव्हाइड करतं. चांगलं नाव आहे, चांगल्या पद्धतीचे आपले काही जुने स्टुडंटसुद्धा तिथे शिकतात, चांगलं इन्स्टिट्यूट आहे. सो अशा वेळी जर मी म्हटलं समजा तर हे पण इन्स्टिट्यूट बनेल. काही लोकांचा प्रश्न असतो सर MBAला नाही भेटलं तर PGDBMला भेटेल का त्या कॉलेजेसला. तर अशा केसमध्ये मित्रांनो पैसे भरत असताना जर तुम्हाला वाटतंय की एवढी अमाऊंट मला भरायची आहे, मग ती अमाऊंट भरताना रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट एकदा चेक करून घ्या. म्हणजे तुम्ही जेवढी फीस पे करताय त्याच्या अगेन्स्ट पॅकेजेस किती आहे, कॉलेजचे आत्तापर्यंतचे पॅकेजेस किती आहे काय हे एकदा तपासा आणि मग नंतर डिसिजन घ्या. कारण काय होतं की PGDBMमध्ये जे काउन्सिलर लोक असतात त्यामध्ये मध्यस्थी करून बरेचसे लोक फसवेगिरी पण होते, म्हणून थोडी काळजी जी आहे ते आपण घेतली पाहिजे. प्रॉपर नॉलेज घ्या, कॉलेजची ईच अँड एव्हरी माहिती घ्या, कोणत्या एखाद्या जुन्या स्टुडंटसोबत बोला आणि मग त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या. ओके. उसके बाद सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी याचं सब सेंटर आहे नाशिकला. बघा, ज्यांचा स्कोअर 85+ आहे, मी म्हणेल 80 पासून पुढचे, ज्यांचे पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत जे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं असेल, मग अशा लोकांनी मॅक्झिमम प्रेफर करा की जर पुण्यामध्ये तुम्हाला जर स्कोअर तुमचा कमी आलेला असेल, समजा 80 to 85च्या रेंजमध्ये पण असेल किंवा 80 to 90 यांच्या रेंजमध्ये असेल, अशा केसमध्ये तुम्ही ह्या कॉलेजला सुद्धा प्रेफर करू शकता. याचं कारण आहे पुणे युनिव्हर्सिटीचं जे MBA आहे त्याचं सब सेंटर आहे नाशिकमध्ये आहे. नाशिक आणि पुणे कनेक्टिव्हिटी बऱ्यापैकी आहे. जेवढे कॅम्पस इंटरव्ह्यू किंवा कॅम्पस ह्या पुणे युनिव्हर्सिटी MBAमध्ये येतात त्याच पद्धतीचे कॅम्पस इकडे पण येतात. त्या कॅम्पसमध्ये तुम्हाला डायरेक्ट एंट्री सुद्धा असते. म्हणजे जर तुम्ही या कॉलेजमध्ये असाल तर तुम्ही डायरेक्टली तिकडे जाऊ शकता. आणि इकडे जे आहेत तर मुलं मॅक्झिमम पुण्यातल्या वातावरणाला प्रेफर करतात, म्हणून इकडे जरा कमी कट ऑफ लागतो. या वेळेने सुद्धा तुम्हाला पुंबामध्ये एंट्री मिळू शकते. ओके, चलो. नंतर आहे गुरु नानक इन्स्टिट्यूट 88% वरती. त्यानंतर व्हिजन बुलढाणा येलगाव आणि नंतर आहे डॉक्टर DY पाटील युनिटेक, मी म्हटलं आधीच 87% वरती. सो मित्रांनो, हे सगळेच्या सगळे 30 वेगवेगळे इन्स्टिट्यूट आहेत. यांच्यापैकी तुम्ही एक निवडू शकता. किंवा जर तुम्हाला असं वाटलं की या सगळ्यांपेक्षा आम्हाला काही प्रॉब्लेम्स आहे, आम्हाला सर एकदा डिस्कस करायचं आहे, नेमकं कळत नाही आहे काय करावं, एकदा येऊन भेटू शकता. उद्या दुपारच्या वेळामध्ये क्लासवरती येऊन भेटलात, सारथी एज्युकेशनचं जे मेन ऑफिस आहे इथे येऊन सुद्धा तुम्ही भेटू शकता. आयदर यू आर सारथियन और नॉन सारथियन, तुम्ही सारथीचे स्टुडंट असा किंवा नसावे तरी सुद्धा तुम्ही इथे येऊन पर्सनली एकदा भेटून डिसाईड करू शकता. उसके बाद टेलिग्राम चॅनल आहे सारथी एज्युकेशन नावाचं, त्याला जॉईन करा आणि व्हॉट्सॲपवरती किंवा कॉल करू शकता या नंबरवरती 7588075845 या नंबरवरती कॉल करा. तुम्हाला जे काही तुमचे डाऊट्स असतील, MBA करावं न करावं, ह्या कॉलेजबद्दल माझा स्कोर इतका आहे, मला या कॉलेजला ॲडमिशन घ्यायला पाहिजे नाही घ्यायला पाहिजे, याबद्दल जे डिसिजन्स आहे त्याबद्दल आपण डिस्कस करू शकतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आता बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की सर मी MBA करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. मित्रांनो, आपण कॉलवरती तर तसं बोलूच, पण विशेष सांगतो, जर मी म्हटलं फायनल डिसिजन जी आहे ती तुमची असणार आहे. तुमच्या आयुष्यासाठी काय महत्त्वाचं आहे दोघांपैकी ते तुम्ही डिसाईड करा. आणि तुम्हाला जर समजत नसेल तर एकदा कागदावरती उतरवा, तुमचे पॉईंट्स, स्ट्रॉंग पॉईंट्स काय आहेत, वीक पॉईंट्स काय, हे करताना तुम्हाला नेमकं काय अडचण येऊ शकते, आणि मग दोघांचा विचार करून मग डिसिजन घ्या. जर असं पॉसिबल असेल की यावर्षी खूपच कमी स्कोअर आहे सर, 80पेक्षा कमी स्कोअर आहे, मग मी तर रिकमेंड करेल जर स्कोअर तुमचा कमी असेल तर अशा केसमध्ये तुम्ही MBAचे कॉलेजेस निवडण्यापेक्षा, आणि तुम्हाला असं वाटतंय की नाही मला MBAच करायचं आहे, मग अशा केसमध्ये MBA करण्यापेक्षा मी म्हणाल अशा केसमध्ये 1 वर्ष वाया जाऊ द्यायचं नसेल तर मग अशा केसमध्ये तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा जे आहेत, PGDBM म्हणा किंवा PGDM म्हणा, यांना तुम्ही प्रेफर करू शकता. पण त्याची कॉस्ट खूप जास्त जाते, त्याची फीस थोडी जास्त असते. ते कॉलेजेस निवडताना सुद्धा कोणते कॉलेजेस निवडायला पाहिजे, काय करायला पाहिजे, याबद्दल सुद्धा तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला बोलू शकता या नंबरवरती 7588075845. ठीक आहे. उर्वरित पुढील भागात गुड डे टू ऑल ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच.